नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने देश की आर्थिक स्थिति पर गंभीर चिंता जताई है। उन्होंने कहा, बढ़ती महंगाई, ईंधन दरों में लगातार वृद्धि और आर्थिक अस्थिरता के कारण आने वाले समय में हालात लॉकडाउन जैसे हो सकते हैं। वडेट्टीवार ने लोगों को सलाह दी कि वे अपने पैसे सुरक्षित रखें और फिलहाल बड़े निवेश से बचें। उन्होंने दावा किया है कि बैंक और रिजर्व बैंक की स्थिति भी चिंताजनक होती जा रही है। वडेट्टीवार ने केंद्र सरकार पर केवल ईवेंटबाजी करने और आम जनता की समस्याओं से ध्यान हटाने का आरोप लगाया। साथ ही उन्होंने कहा कि देश में धार्मिक ध्रुवीकरण का माहौल बनाया जा रहा है। विधान परिषद चुनाव पर बोलते हुए उन्होंने कहा कि उम्मीदवार घोषित होने के बाद ही राजनीतिक तस्वीर पूरी तरह साफ हो सकेगी। पाच सात काय टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये, दीड महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल, 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल। कारण तेच ते काय सांगू, आता एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे। देशातील गरीब माणूस, देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे, याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे। नाही तरी पण आता इंधनचा तुटवडा नाही हे सरकार सांगत असेल आणि या सरकारकडून, महायुतीकडून किंवा या केंद्रीय मंत्र्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रातलं हेच सांगत आहे की तुटवडा नाही। आता जर काल आरसी बुक पाहून डिझेल दिला पाहिजे ट्रॅक्टरचा, तर ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर वापरतो कशासाठी? आता त्याला जर आरसी बुक पाहून जर द्यायला लागले, याचा अर्थ तुटवडा आहे हे मान्य करा। डिझेल पेट्रोलची आता फार मोठी किल्लत आहे आणि भविष्यातही होणार आहे। आता एअर इंडियाचे विमान 20% झाले, उद्या इथून अनेक विमानं नागपूरवरून रद्द होणार आहे। म्हणजे सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत। त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा, कुठे फार काही गुंतवणूक करू नका। सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवू, ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाही। कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत, रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे। रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारचा मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे भविष्यात बँकाही पूर्णतः उद्ध्वस्त होतील। त्यामुळे बँकेत असलेला पैसा सुद्धा शिल्लक राहणार आहे, तो परत मिळणार की नाही ही परिस्थिती उद्भवणार आहे। मग सगळ्याच बाजूनं देश संकटात आहे, अडचणीत आहे आणि फक्त इव्हेंटवर त्यांनी आता पुन्हा भर दिला आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा हे धार्मिक तेढ पसरवतील आणि लोक मरत आहेत त्याकडे यांचं लक्ष राहणार नाही, लोकांचा जीव जातोय त्याच्याकडे लक्ष राहणार आहे आणि सगळे मूलभूत प्रश्नावर पडदा घालतील।